अनेक लोक आलेले आहेत. शिकारी साहेब आहेत, आमचं पठाण माजी नगरसेवक आहे, काजी साहेब आहेत, वेगवेगळे लोक आहेत. तर या सगळ्या विद्वानापुढे मी काय बोलू? तर मी बालसाहित्यिक आहे, फक्त एक माझी कविता सादर करतो आणि तुम्ही ती शांतपणे ऐकून घ्यावी अशी. तो आळस सारा चैतन्य जागवेल पहाट वारा, रोज पहाटे लवकर उठूनी ज्ञानसागरी फिरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू. ग्रंथगुरूंची संगत ठेवू, ग्रंथगुरूंची संगत ठेवू, ज्ञानझऱ्यांचे पाणी पिऊ. होऊन गेले अनेक महात्मे, मार्ग त्यांचा अनुसरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू. संकटे येता करू सामना, संकटे येता करू सामना, धीर देऊया आपुल्या मना. जीवनाच्या ध्येयापासून कधी न मागे सरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर करू. नव्या युगाचे ज्ञान वाढवू, नव्या युगाचे ज्ञान वाढवू, आपणच आपले जीवन घडवू. नव्या युगाचे ज्ञान वाढवू, आपणच आपले जीवन घडवू. कर्तृत्वाने आपण सारे भारतभूषण ठरू, जीवन सुंदर करू गड्यांनो, जीवन सुंदर. आता दुसरी कविता आहे. एकोप्यानं राहू या रे, असोत जात धर्म पंथ प्रांत वेगळे, असोत जात धर्म पंथ प्रांत वेगळे, एकोप्यानं राहू या रे राहू सगळे, एकोप्यानं राहू या रे राहू सगळे. काढून टाकू मनातील भेदभावना, काढून टाकू मनातील भेदभावना, सर्वांनाच सुख मिळो करू प्रार्थना. काढून टाकू मनातील भेदभावना, सर्वांनाच सुख मिळो करू प्रार्थना. सुख आनंदाचे इथे फुलवू मळे, असोत जात धर्म पंथ प्रांत वेगळे, एकोप्यानं राहू या रे राहू सगळे, एकोप्यानं राहू या रे राहू सगळे. राहू या रे इथे सारे बांधवान समान, राहू या रे इथे सारे बांधवान समान. दया क्षमा शांतीला देऊ सदा मान, दया क्षमा शांतीला देऊ सदा मान. राष्ट्रकार्यासाठी आपण झटू सगळे, असोत जात धर्म पंथ प्रांत वेगळे, एकोप्यानं राहू या रे राहू सगळे. असतील कुणी दीन दुःखी पीडित बिचारी, असतील कुणी दीन दुःखी पीडित बिचारी, प्रेमाची रे वाटू या रे त्यांना शिदोरी, प्रेमाची रे वाटू या रे त्यांना शिदोरी. मानवतेचे विणू या रे छान जाळे. इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मागच्या वर्षीपेक्षाही जास्त संख्येनं जमलात, याबद्दल प्रेक्षकाचं पहिल्यांदा मी अभिनंदन करून आभारी मानतो. हा कार्यक्रम जमाती ना जमाती इस्लामीतर्फे ठेवण्यात आलेला आहे. जमाती इस्लामी ही संघटना आपल्या भारतामध्ये जोडण्याचं काम करत आहे. ही फार मोठी चांगली गोष्ट आहे, कारण जगामध्ये आज आपण बघतो तोडफोडीचं राजकारण चालू आहे. समाजामध्ये तोडफोड, देशामध्ये तोडफोड. या योजनेला काट देऊन जमाती इस्लामी ही संघटना भारतामध्ये जोडण्याचं काम करते. ही फार मोठी चांगली गोष्ट आहे. याबद्दल त्यांना मी असंच कार्य चालू ठेवण्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी असंच पुढच्या वर्षी देखील वृद्धिंगत हो संख्या, अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. या इथलचे मला हे माझ्या या आमच्या ट्रस्टच्या ताब्यात जरी असलं ही हॉल, तरी सध्या आमदाराकडे त्यांच्या काही कामानिमित्त आहे. इथं आल्यावरच कळालं की 2 पंखे बंद आहेत, एकच चालू आहे. तर ही सोय आता इतक्या लवकर तर मी काही दूर करू शकणार नाही, परंतु
जेव्हा केव्हा नंतर तुमच्या काही कार्यक्रम असतील त्यावेळेस या दोन्ही पंखे किंवा अजून काही गैरसोयी असल्या तर त्या दुरुस्त करून तुम्हाला अजून चांगली सुविधा देण्याची हमी घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज रोजी आपण येथे सर्वजण इफ्तार पार्टीमुळं जमलेले आहोत. सदरील इफ्तार पार्टीचं नियोजन जमाते इस्लामी हिंद यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदरील प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. मागील वर्षीच्यापेक्षा यावर्षी जास्तीचं प्रमाण म्हणजेच सदरील जी संघटन आहे यांचं काम समाजामध्ये चांगल्या प्रकारचं वागणूक मिळावी, माणसासारखं चांगल्या प्रमाणे राहावं, तसेच जे काही आपणाला अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेले आहेत, त्याची पायमल्ली होऊ नये, की जेणेकरून आज जे समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये जे दिसून येत आहे त्यामध्ये तसं काही वाईट होऊ नये. मागच्या काळामध्ये जे मोठे मोठे आपल्याकडे संत होऊन गेले त्यांनी सांगितलेलं होतं की जेव्हा इंग्रजाचा काळ होता तेव्हा कोणतं तरी एक निमित्त लागत होतं आपणाला सर्वांना एकत्र येऊन आपलं मत मांडण्याचं. तेव्हा त्यांनी अनेक सणांचं त्यांनी तयारी केली. त्या सणामुळे आपण एकत्र येत होतो आणि आपलं मनोगत व्यक्त करत होतो. त्याचप्रमाणे आज ही इफ्तार पार्टीचं नियोजन यामधून आपल्यातले जे चांगले गुण आहेत ते दुसऱ्यापर्यंत पोहोचणे आणि दुसऱ्यांचे चांगले गुण आपल्यापर्यंत घेणे हा जो पायंडा रचलेला आहे याचं द्विगुणित व्हावं, यांचं कार्य चांगलं व्हावं आणि आपल्यामध्ये चांगले विचार यावेत हाच उद्देश असून असंच कार्य चांगलं राहावं असे मी शुभेच्छा देतो. आणि इफ्तार पार्टी ज्यांनी तो आयोजन केलेलं आहे त्यांचे मी आभार मानतो. तसंच आम्हाला पाचारण केल्यामुळे त्यांचं पण मी आभारी आहे.